नमस्कार. काही कादंबऱ्या आपल्याला खिळून ठेवतात. काही साहित्यकृती आपल्या मनावरती कायम गारूड घालतात. काही साहित्यकृती अशा इतक्या अजरामर असतात, की त्या कायम तुम्हाला प्रेरणा देत राहतात. पिढ्यानपिढ्या त्या प्रेरणा देत राहतात. त्यातील एक म्हणजे श्रीमान योगी. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचं व्यक्तिमत्व इतक्या वेगळ्या पद्धतीने उलगडून दाखवणारी, अत्यंत ताकदीची आणि ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ती आलेली आहे, अशा रणजित देसाईंसारख्या लेखकाकडनं मिळालेली ही एक अनमोल देण आहे मराठीला. ती कादंबरी आता स्टोरीटेलवर दाखल झालेली आहे आणि ती ज्यांच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहोचते आहे ते अनिरुद्ध दडके या क्षेत्रातील एक अत्यंत आघाडीचं नाव व्हॉइस ओव्हरमधलं. ते प्रत्यक्ष आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. अनेक गोष्टींची उलगड होणार आहे. हा त्यांचा आजवरचा प्रवास कसा झाला, श्रीमान योगींनी त्यांना काय दाखवलं, काय शिकवलं आणि त्यातून आपल्यासमोर काय गोष्टी, काय विश्व उलगडणार आहे, हे सगळं आता आपण अनुभवणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. मी संतोष देशपांडे. आपण ऐकत आहात स्टोरीटेल कट्टा. चला विषयाकडे वळूया. अनिरुद्धजी, श्रीमान योगी ही तुमच्या आवाजातून आता श्रोत्यांपर्यंत पोचलेली आहे. हो. ही कादंबरी आल्यानंतर, तुमच्याकडे तो प्रकल्प म्हणून आल्यानंतर किंवा ते तुमच्याकडनं साकार झाल्यानंतर मनात पहिली प्रतिक्रिया काय होती बरं? संतोषजी, मला अतिशय प्रामाणिकपणे असं सांगायचं आहे की माझ्यासाठी जेव्हा असा फोन आला की स्टोरीटेलनी श्रीमान योगीचे राईट्स मिळवलेले आहेत आणि आता त्याचं ऑडिओ बुक करायचं आहे आणि तू करायला इच्छुक आहेस का, असा जेव्हा मला फोन आला तेव्हा माझी क्षणार्धात अशी प्रतिक्रिया उमटली आणि मी तसं म्हणलं की ह्याच्यात माझ्या इच्छेचा प्रश्नच नाही. ही कादंबरी मला करायला मिळणं आणि त्यासाठी तुम्ही मला विचारणं हा माझ्यावरचा आशीर्वादच असला पाहिजे. आणि महाराजांचं व्यक्तिमत्व मांडणं हा काही माझा वकूब नाही, पण रणजित देसाईंसारख्या सिद्धहस्त लेखकांनी जे मांडलं आहे ते सार्थपणे पोचवण्याची धडपड करणं, प्रयत्न करणं, कलाकार म्हणून योग्य तो न्याय त्या प्रत्येक व्यक्तिरेखेला आणि प्रत्येक प्रसंगाला देणं, हे माझ्यासाठी एक काय म्हणतात त्याला, एक अभ्यासाचं, मनन चिंतनाचं आणि आपल्यामध्ये वाचत असताना जो बदल घडतो माणूस म्हणून, तो अनुभवण्याचा एक छान प्रवास होता. आणि माझ्यासाठी श्रीमान योगी ही अगदी प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे आशीर्वाद आहे, अशी कादंबरी मी रेकॉर्ड केलेली आहे. सुंदर. म्हणजे हा प्रवास तर आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी थोडंसं मी मागे येतो. बरं. स्टोरीटेलवरती अनिरुद्ध दडकेंच्या आवाजातून अनेक उत्तम साहित्यकृती श्रोत्यांना ऐकायला मिळतात. युगंधर असेल, मृत्युंजय असेल, त्यानंतर सुहास शिरवाळकरांच्या अनेक उत्तम, समांतर असेल, क्षण क्षण आयुष्य आहे, असे अनेक कादंबऱ्या आहेत, साहित्यकृती आहेत. तुमचा आवाज थेट भिडतो लोकांना आणि त्यामुळं ती साहित्यकृती एक प्रकारे जिवंत होऊन त्यांच्यामध्ये एक वाहते, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आवाजाचं कौतुक वगैरे किंवा एक फॉर्मल बोलतोय असं नाही, पण ते भावनं जे असतं ना श्रोत्यांना, त्यातून कलाकाराला कला पोहोचवणं, तो आनंद मिळवणं आणि अगणित आपल्याला न ओळखणाऱ्या लोकांमध्ये तो आनंद पोहोचवणं, हे काहीतरी वेगळंच आहे. अगदी. तो एक कलाकार म्हणून तुमचा प्रवास कसा झाला ते जाणून घ्यायचं आहे. कारण माझ्या माहितीनुसार तुमचं क्षेत्र, मूळ क्षेत्र वेगळं आहे, शिक्षण वेगळं आहे, मात्र ह्या क्षेत्रात तुम्ही खूप मोठं लौकिक आजवर कमवलेलं आहे. खूप मोठं असं तर म्हणणं धाडसाचं होईल, कारण खूप अशी मंडळी आहेत की ज्यांच्याकडे बघून आज मी हे काम करतो आहे आणि आजही प्रत्येक वेळेला अनेक चांगल्या लोकांचं ऐकलं जातं आणि श्रवणभक्ती हाच सुधारण्याचा माझा अभ्यास आहे. आपण म्हणालात तसं की माझं क्षेत्र निराळं आहे. माझं मुळात सगळं शिक्षण हे फार्मास्युटिकल बॅकग्राऊंडचं आहे. बरं. माझं मास्टर्स झालेलं आहे मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर काही काळ मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलं. त्यानंतर मी माझ्या क्षेत्रात थोडासा बदल केला आणि मी प्रोडक्शन लाईनमध्ये शिरलो. त्यामुळे काही काळ कंपनीमध्ये औषधं तयार करण्याचं कामही मी केलं आणि त्यानंतर मग मी शैक्षणिक क्षेत्राकडे वळलो आणि मग ॲकॅडमिक्समध्ये शिरून मग लेक्चरर ते व्हाईस प्रिन्सिपल असा एक प्रवास झाला. आणि ह्या काळात एक छंद म्हणून आणि आपल्याकडे असलेली कला थोडीशी जिवंत ठेवावी ह्या भावनेतून आकाशवाणीबरोबर मी बरीच वर्ष काम करत होतो. 1995 पासून मी आकाशवाणीबरोबर काम करतो आहे
आणि त्या निमित्ताने हे क्षेत्र उलगडत होतं. पण एक मध्यमवर्गीय मानसिकता अशी असते की छंदाचा व्यवसाय होऊ शकतो का, आणि थोडी काळजी राहते आपल्याला की आपला उदरनिर्वाह कसा चालायचा. आपल्याला याची फारशी जाणीव नसते. त्यातून मी छोट्या सोलापूरसारख्या शहरातून येतो आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यावेळेला थोडं धाडस आपल्याला होत नाही. पण एक 15 वर्ष ह्या क्षेत्रात छंद म्हणून वावरल्यानंतर मला असं वाटलं की आपण ह्याचा व्यवसाय करण्याचा विचार करूया, कारण आपल्याला हे क्षेत्र आवडतं पण आहे. आपल्याला चांगली माणसं या निमित्ताने भेटत आहेत, चांगलं काम मिळतं आहे, आणि आपण काही वेगळं करू शकलो ह्याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या समाधानासाठी. सगळं शेवटी स्वांत सुख आहे, कलेचा प्रांत सगळा स्वांत सुख आहे. आणि आपण त्यातून जर काही थोडाफार चरितार्थ चालवू शकलो तर विचार करायला हरकत नाही आहे. रिस्क होती, कारण भीती वाटतच होती, आणि अचानक एक चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून नवीन काहीतरी करायचं म्हटलं की थोडी धास्ती वाटते. तसं होतं, पण घरच्यांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मी पाऊल ठेवलं या क्षेत्रात. नोकरीचा राजीनामा दिला आणि काम सुरू केलं. मग माणसांशी जो कनेक्ट असतो आपला, आज तुमची ओळख आहे, मग तुमच्यामुळे आणखीन कोणाची होते, मग ते कोणीतरी कोणाला तरी रेकमेंड करतं की हा माणूस चांगलं काम करतो आहे, याच्याकडे एकदा प्रयत्न करून बघ, याला घेऊन बघ वगैरे. असं करत 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 ते नेटवर्क थोडंसं वाढलं, आणि मग 2011 पासून मी फुल टाईम ह्या क्षेत्रात आलो. फायदा असा झाला की फार्मास्युटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांची जी फार्मास्युटिकल कंपन्यांची कामं आली ती करायला मला सोपं गेलं, कारण त्यातल्या टर्मिनॉलॉजीज मला वापरता येतात, बोलता येतात, मला माहिती आहे काय सांगतायत ते. तो फायदा झाला. मराठी भाषेवर माझं प्रेम आहेच आहे, पण माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, कारण ते दोघं प्रचंड वाचायचे आणि त्यांच्यामुळे घरात अनेक पुस्तकं सतत खरेदी केली जायची, घरच्या संग्रहात ती जमा व्हायची, आणि त्यांना वाचताना बघून मी ते वाचायचो. नंतर असं झालं की समजा आई कामात असेल तर तिला एखादं चांगलं काहीतरी मी वाचलेलं मला वाचून दाखवायची सवय लागली, आणि तिलाही ते आवडायला लागलं की मी काम करता करता हा मला काहीतरी चांगलं वाचून दाखवतोय. कदाचित त्यातून असेल की मला वाचून दाखवायची आवड निर्माण झाली असावी, आणि मी तिला काम करताना तिचं लक्ष वेधलं जावं आणि जे मूळ मुद्दा मला त्यातला सांगायचा आहे ते तिला कळावं, या भावनेतून मी ते अधिक चांगलं कसं वाचता येईल असा कदाचित विचार करत असेन. हे माझ्या नकळत घडत असेल, आणि त्यातून मग मला ते परिणामकारकरित्या वाचावं कसं, पॉझेस कसे घ्यावेत, शब्दफेक कशी असावी. आणि सोलापूरला नाट्यक्षेत्राशी संबंधित असल्यामुळे काही एकांकिका, काही संगीत राज्यनाट्य, काही गद्यनाट्य, अशी वेगळी वेगळी नाटकांची जी पार्श्वभूमी होती त्यातून मी वाक्यफेक कशी करावी, पॉज कुठे घ्यावा, परिणाम कसा साधावा, एखाद्या वाक्यानंतर आपल्याला जो हवा तो परिणाम कसा मिळतोय की नाही ह्याचं कशी जाणीव ठेवावी, हे मी माझ्या दिग्दर्शकांकडून शिकलो. आणि त्यातून मग हे सगळं सुरू झालं. म्हणजे औपचारिक शिक्षण असं औपचारिक ह्याचं काहीही शिक्षण मी घेतलेलं नाही. मी सरावानीच हे जे काही आजपर्यंत व्हॉइस मॉड्युलेशन असतं किंवा हे असतं तेही मी स्टेजवर काम करताना किंवा अभिवाचनाचे प्रयोग करताना शिकलेलो आहे. म्हणजे माझ्या दिग्दर्शकांनी मला खूप चांगल्या चांगल्या संधी दिल्या. अगदी उल्लेख करायचा झाला तर पुलंच्या पहिल्या स्मृतिदिनी आम्ही नंदाप्रधान या व्यक्तिरेखेचं अभिवाचन केलं होतं. त्यामधला नंदाप्रधान मी वाचत होतो. आणि बऱ्याच वेळेला असं व्हायचं की कदाचित त्यावेळेला माझी भावनिक समज तितकी मोठी नसल्यामुळे नंदाप्रधान ह्या व्यक्तिरेखेचा विचार कसा करावा हे सुद्धा मला माझ्या दिग्दर्शकांनी समजावून सांगितलं. आणि मग त्याची शब्दफेक कशी असेल, तो कसा बोलेल, त्याचा साधारण कोरडेपणा आणि थोडासा उरलेला जो काही भावनिक ओलावा आहे ह्याच्या सीमारेषेवर तो कसा शब्दफेक करत असेल, किंवा मित्रांशी तो कसा बोलत असेल, घरच्यांच्या आठवणी आल्यानंतर तो किती हळवा होत असेल, अशा साधारण ह्या सगळ्या जागा ज्या होत्या त्या मला माझ्या दिग्दर्शकांनी समजावून सांगितल्या. मी त्यावर हुकूम त्या करायचा प्रयत्न त्या अभिवाचनातून केला. आणि मग अशा बऱ्याच मग मी आकाशवाणीसाठी जोहड ही प्राध्यापक या सुरेखा शहा यांची कादंबरी वाचली. पार्टनर वपू काळ्यांची मी वाचली. शिवाजीराव भोसल्यांचं जागर बहुतांशी मी 80% माझ्यामध्ये त्या पुस्तकाचा भाग माझ्या आवाजात रेकॉर्ड केलेला आहे. असं काम करता करता वाचनातून आपणही समृद्ध होत जातो, आपली भाषाही समृद्ध होत जाते, आपली डिलिव्हरी समृद्ध होत जाते, आपली शब्दफेक संवादफेक समृद्ध होत जाते. याचा अनुभव घेत गेलो आणि त्याचा परिपाक असेल की आज श्रीमान योगीसारखा आशीर्वाद पदरी पडलेला आहे. मृत्युंजयमधला कृष्ण रेकॉर्ड करायची संधी मिळाली. त्यावेळेला ही ऑडिशन करण्यासाठी दिली होती
पण फोन असा आला की आवाज तुमचा चांगला आहे आणि आम्ही कृष्णाच्या व्यक्तिरेखेसाठी आवाज शोधत होतो, तर आम्हाला असं वाटतं की हा आवाज कृष्णाला जास्त समर्पक ठरेल, तर तुम्ही कृष्ण रेकॉर्ड करावा. तोही एक आशीर्वादच होता आणि त्यातून सुरुवात झाली. आणि मृत्युंजय माझ्या मते मृत्युंजयमधला कृष्णाचा भाग ही माझ्या मते स्टोरीटेल बरोबर माझी सुरुवात होती. बरोबर. आणि तिथून पुढे मग अनेक पुस्तकं त्या निमित्ताने आली. जिद्दू कृष्णमूर्ती या निमित्ताने वाचनात खूप आले. अन्यथा माझ्या स्वतःच्या आकलनाच्या पलीकडच्या गोष्टी होत्या त्यामुळे मी कदाचित जे कृष्णमूर्तींच्या साहित्याला तितकासा सरावलो नव्हतो, पण स्टोरीटेलच्या माध्यमातून मी तेही वाचलं. मग रमण महर्षींचं पुस्तक त्या निमित्ताने रेकॉर्ड केलं. अशा अनेक संधी या निमित्ताने मिळाल्या. आणि सुहास शिरवळकर तर म्हणजे लहानपणापासून जसं वाचायला जमतं तशा काही आवडणाऱ्या कादंबरी लेखकांमध्ये किंवा कथा लेखकांमध्ये नाव आहे सुहासजींचं. त्यामुळे त्यांच्याही कादंबरी रेकॉर्ड करताना एक निराळा आनंद मिळाला. पण हे ऐतिहासिक कादंबऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणं आपल्या आवाजातून, आणि हे सुहास शिरवळकरांसारखे ज्या साहित्यकृती आहेत त्या खिळून ठेवतात वाचकांना वेगळ्या अर्थाने, बरोबर, रंजन करतात देखील. सो ह्या दोन्ही गोष्टी साध्य करत असताना म्हणजे तो बॅलन्स कसा तुम्ही तुमच्या आवाजातून हे करत होता? खरं सांगायचं तर ऐतिहासिक कादंबरी असा शिक्का तुम्ही तुमच्यावरती पडू दिला नाही असं मला म्हणायचं. मी असं म्हणेन की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे वाचतो आहे ते कोण ऐकणार आहे. तर अशी व्यक्ती आहे समोर की जी साहित्याची आवड असलेली पण आहे, मात्र तिला साहित्यासाठी वेळ नाही आहे. सो त्यामुळे जे साहित्यामध्ये मर्म आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्यालाच तो परिणाम साधला पाहिजे, ही सर्वात पहिली त्याची रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे ऐतिहासिक कादंबरी सादर करताना आपल्यावरती जबाबदारी असते की जर महाराज बोलत असतील तर महाराजांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे त्या आवाजाची जरब, त्या आवाजाचा धाक, त्या आवाजातलं मर्म हे आपल्याला पोचवता आलं पाहिजे. सो विचार करायचा असा की तो फक्त बेसचा आवाज असणार नाही, तर त्या आवाजामध्ये वेळच्या वेळेला काही वेळेला समजूत असेल समोरच्याची काढलेली, काही वेळेला त्याला बसवलेली जरब असेल, काही वेळेला एखाद्या व्यक्तीला स्वराज्याचं महत्त्व समजावून सांगताना त्यांनी केलेला अर्ज असेल, पण आवाजाची धार पण कमी होता कामा नये, असा थोडा विचार करून त्या शब्दफेकीवर काम करावं लागतं. सुहासजींसारख्या कादंबरी लेखकाचं जे लिखाण आहे ते वाचताना आपल्याला त्यातला सस्पेन्स एलिमेंट घालवून चालत नाही. म्हणजे आपल्याला जरी माहिती आहे की पुढे काय होणार आहे, कारण आपल्या हातात ती कादंबरी आहे, आपल्या हातात ती कथा आहे, पण आपल्याला दाखवायचं असं की आपल्यालाही समजलेलं नाही, आपणही त्या ऐकणाऱ्याबरोबरच तो प्रवास करायचा आहे. सो त्याच्यामध्ये आपल्याला त्या वेगवेगळ्या शेड्स आवाजातल्या दाखवता येतात का, असा तो एक प्रयत्न आहे. आणि मला माहीत नाही मी कितपत यशस्वी आहे, पण हा बॅलन्स साधताना कलाकार म्हणून जो विचार करावा लागतो तो साधारण मी हे दोन्ही ठिकाणी आपला ऑडियन्स जो आहे तो वेगळा आहे, वेगळा आहे. सो ते देखील ध्यानात ते देखील ध्यानात घ्यावं लागतं. मुळात श्रीमान योगी किंवा मृत्युंजय किंवा युगंधर यासारख्या कादंबरीचं वाचन करत असताना आपल्याला हे मुळात लक्षात ठेवावं लागतं की लोकांनी असंख्य वेळेला ह्या कादंबरी स्वतः वाचलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना माहिती आहे की हे काय आहे. त्यामुळं आपल्याला जे त्यांना भावलंय ते पोचवणं ही आपली मूळ जबाबदारी आहे. मृत्युंजयमध्ये कृष्णाचं जे सगळं वक्तव्य आहे ते भगवान श्रीकृष्ण ह्या भूमिकेतून आहे, नियंता या भूमिकेतून आहे. अफेक्ट होत असेल तरी आपल्याला हे करावंच लागणार आहे. ह्याची त्यांच्या लिखाणामध्ये जी काय म्हणतात त्याला समर्पकता तिथे आलेली आहे. कृष्णालाही माहिती आहे की हा सगळा संहार खूप भयानक आहे. 18 अक्षौहिणी सैन्याचा इथे संहार होणार आहे, अभिमन्यू मारला जाणार आहे, हे सगळं नियंता म्हणून श्रीकृष्णांना माहितीच आहे. पण तरीही एक थंडपणा आहे, मात्र त्यात कुठेही ओलावा कमी झालेला नाही आहे. काळजी पण आहे, पण होणार आहे ते टळणार नाही याची पण जाणीव आहे. तर ह्या सगळ्या जरा थोड्या गोष्टींचा विचार करून ती शब्दफेक तशी ठरवावी लागते की जिथे श्रीकृष्ण हे व्यक्तिमत्व म्हणून कोरडंही वाटता कामा नये, मात्र ते नियंत आहे, तर त्याला माहिती आहे की हे टळणार नाही, हे केलंच पाहिजे. त्यासाठी आपल्याही काही लोकांचा बळी जाणार आहे आणि त्याची सल पण त्यांच्या मनात आहे. कर्णासारखा एक महारथी मारला जात असताना त्यांना हेही माहिती आहे की ह्याला मारणं क्रमप्राप्त आहे, याचा वध करणं क्रमप्राप्त आहे. आणि त्याच्यासाठी त्याला ते जे उत्तर देतात की तू जेव्हा धर्माच्या गोष्टी बोलतोस तेव्हा तुझ्या हातून किती अधर्म घडलेला आहे, हे सगळं सांगत असताना त्यांची कठोरता, कर्तव्य जे करायचं आहे ते करताना त्यांच्या अंगात असलेली किंवा त्यांच्या आवाजात येणारी कठोरता ही दाखवणं हे आपलं कलाकार म्हणून जबाबदारीचं काम आहे असं मला वाटतं. सो असा थोडा विचार मी खूपच छान तुम्ही आता हे सांगितलं, कारण
यातून शिकणं खूप होतं. शिकणं खूप होतं. म्हणजे आपणच आपल्याला शिकवत असतो. अगदी खरं आहे. आणि आता हे जे काही फिलॉसॉफिकल गोष्टी आहेत, अनेकांना ते जड जातं. मात्र एक कलाकार म्हणून आपण पहिल्यांदा ते शिकून घेतो अगदी किंवा रुजवतो अगदी स्वतःमध्ये, अगदी. नाही का? मला नेहमी असं वाटतं की शिक्षकी पेशातलं एक अगदी महत्त्वाचं वाक्य आहे की 1 टाइम टीचिंग इज 10 टाइम्स लर्निंग. सो आपल्याला एकदा शिकवताना ते 10 वेळा स्वतःला आत्मसात करावं लागतं आणि तेव्हाच ते आपल्याला तितक्या परिणामकारकरित्या बरोबर. पोहोचवता येतं. हा आता आपण श्रीमान योगीकडे वळूया. जी. समोर तो प्रकल्प आल्यानंतर सगळ्यात मोठं आव्हान तुम्हाला काय वाटत होतं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीमान योगीमध्ये महाराजांच्या आयुष्यातले 4 टप्पे आहेत असं मला वाटतं. म्हणजे माझं जे काही आकलन आहे त्याचं ते एक म्हणजे शहाजीराजांच्या राजपुत्र म्हणून शिवाजीराजांचे जो आयुष्याचा काळ आहे, जिथे ते वडिलांपासून दूर आहेत, थोडासा काळ सहवास आहे आणि नंतर ते पुण्याला आलेत की जिथे गाढवाचा नांगर फिरवला गेलेला आहे आणि महाराज इथे आलेले आहेत आणि त्यांना शिकवलं चाललंय की आपल्याला हे स्वराज्य उभं करायचं. तो एक काळ आहे. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी स्वराज्याची मोहीम सुरू केली, म्हणजे पहिला जडणघडणीचा काळ, पहिला जडणघडणीचा काळ आहे. नंतरचा काळ आहे जेव्हा त्यांनी स्वराज्याची मोहीम सुरू केली, तेव्हा आपल्याला जाणवतं की त्यांना करायचं जे आहे त्यामध्ये ते बलाढ्य शत्रूशी पंगा घेत आहेत. अनेक शाही आहेत, निजामशाही, आदिलशाही आहे, मोगल आहेत, ज्यांच्याशी ते पंगा घेत आहेत. त्यांना ह्याची पुरेपूर जाणीव आहे की आपली ताकद कमी आहे, पण आपल्याला हे करायचं आहे. त्या काळात त्यांनी जमवलेले सवंगडी, जिजाऊंच्या शिकवणीतून त्यांच्याकडे आलेले संस्कार, दादोजी कोंडदेवांसारख्या गुरुकडून त्यांनी शिकलेली विद्या आणि समोर असलेलं जे ध्येय आहे ते किती अवघड आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. त्या काळात त्यांनी दाखवलेला निर्धार हा एक टप्पा आहे. त्याच्यानंतर जेव्हा स्वराज्य थोड्याफार प्रमाणात त्यांनी उभं केलेलं आहे आणि आता मोठी संकटं जी आजपर्यंत त्यांच्यावर आली नव्हती, जसे की मिर्झाराजे जयसिंग आहेत, जे वयाने थोर आहेत, अनुभवानी थोर आहेत आणि महाराजही त्यांना एका आदराच्या ठिकाणी पाहतात. अशा वेळेला अशा एका बलाढ्य शत्रूशी आदराने मात्र आपला मुद्दा शाबूत ठेवून बुद्धीने लढत देणं, हा महाराजांचा जो संयम आहे तो एक त्यांचा काळ आहे. आणि एका हळव्या टप्प्यावर जिथे संभाजीराजे दिलेर खानांना जाऊन मिळत आहेत आणि एक वडील म्हणून त्यांना जो सल आहे की आम्ही इतरांच्या सर्वांच्या गोष्टी सावरण्यामध्ये आमच्या हातून कदाचित हे राहिलं की काय, ह्याला आई नसल्यामुळे आमच्या युवराजालाच आम्ही प्रेम देऊ शकलो की नाही, ह्या संभ्रमाच्या अवस्थेतून मग त्यांनी संभाजीराजांना परत बोलवलेलं आहे. आणि ते थोडेसे हताश कुठेतरी जाणवतात मला, हळवे झालेले आहेत की जिथे ते समर्थ रामदासांना भेटलेले आहेत आणि असं म्हणतायत की जिंजीचं राज्य मी संभाजीराजांना देतो चालवायला आणि रायगडाचं राज्य मी राजारामांना गादीवर बसवतो आणि पंतप्रधान जे आहेत, अमात्य जे आहेत, त्यांच्या सल्ला मसलतीने ते राज्य चालत राहील असं बघतो आणि मला आता ह्याचा थोडासा थकवा आलेला आहे असं. तर मला असं वाटतं महाराजांचे हे आयुष्यातले जे 4 महत्त्वाचे टप्पे आहेत किंवा 4 ठिकाणी त्यांच्या व्यक्तिमत्वात जो बदल घडत आलेला आहे, आपण असं बघितलं की महाराज इतर धर्मीय कोणत्याही वास्तूला त्यांनी कधी धक्का पोचवलेला नाही आहे. मात्र औरंगजेबाच्या कैदेतून जेव्हा ते परत आलेत आणि त्याच्यानंतर जिथं त्यांना असं जाणवलेलं आहे की इथे पूर्वी मंदिर होतं ते पाडून आता मशीद उभी करण्यात आलेली आहे, तर महाराजांनी कठोरपणे हाही आदेश दिलेला कादंबरीत आहे की ह्या वास्तू पाडून टाका आणि इथे परत मंदिराची स्थापना करा. सो हा राजकारणाचा जो नवीन काय म्हणतात त्याला एक अँगल महाराजांनी समजून घेतलेला आहे औरंगजेबाच्या कैदेतून आल्यानंतर. आणि ते असं म्हणलेले पण त्या कादंबरीत असा उल्लेख आहे की हे मी औरंगजेबाकडून शिकलो आहे. तर हेही मान्य करणं की शत्रूकडूनही मी काहीतरी शिकलो, हा मनाचा मोठेपणा पण आहे. त्याच क्षणी आपल्या राज्याला आता आपण थोडंसं त्यांच्यासारखं होण्याची गरज आहे, हा सगळा जो जाणीवेचा भाग आहे. असे महाराज उभं करणं त्यावेळेला मला असं वाटलं की हे खूप आव्हानात्मक आहे. कारण सुरुवातीला महाराज जेव्हा लहान आहेत तेव्हा त्यांच्या आवाजात थोडासा वयाप्रमाणे थोडासा काय म्हणतात त्याला हळवेपणा म्हणता येणार नाही त्याला, मला असं म्हणायचं की लहान आहेत ते, त्यांना काही गोष्टी समजत नाही आहेत, तसा एक कुतूहलाचा भाग असेल. नंतर थोडासा तरुण रक्त असल्यामुळे थोडासा जोश जास्त असेल, त्यानंतर कदाचित थोडा संयम जास्त असेल आणि शेवटी थोडीशी हताशता असेल. तर हे आवाजातून मांडणं हे जास्त आव्हानात्मक आहे. त्याच वेळेला त्यांचे जे बलाढ्य शत्रू आहेत जसे की मिर्झाराजे जयसिंग त्यांच्याशी बोलत आहेत, तर मला असं जाणवलं की मिर्झाराजेही तेवढ्याच तुल्यबळ व्यक्तिमत्वाचे धनी आहेत महाराजांशी जे लढत घेत आहेत ते. त्यामुळे महाराजांनी ते बोलत असताना काय फरक दाखवता येईल
तर आवाजातला फरक म्हणजे मिर्झा राजांच्या आवाजाला थोडं ग्राउलिंग जास्त केलं आहे मी, थोडा जास्त खर्जातला आवाज आहे. आणि महाराजांचा त्या मानाने खर्जातलाच असेल पण थोडासा पातळ आवाज ठेवला, की जेणेकरून दोन वेगळ्या वयाची माणसं, वेगळ्या टप्प्यावरची माणसं आणि वेगळं अनुभव विश्व असलेली माणसं एकमेकाशी बोलत आहेत, असं कुठे मला त्याला रंग देता येतो का, असा साधारण मी विचार. तर हे सगळं खूप आव्हानात्मक होतं. औरंगजेबाच्या व्यक्तिमत्वामध्ये एक धूर्तपणा आहे, आवाजामध्ये तसा काही फरक करता येतो का, हे एक आव्हान. समर्थ रामदास आणि महाराज बोलत असताना वर्णनात्मकच वाक्य असं आहे की एखाद्या विहिरीतून यावा तसा समर्थांचा आवाज आला. सो ह्या आवाजात एक शांतपणा पण असायला हवा आहे. जरी तो मोठा आणि बेसी आवाज असला तरी त्याला एक प्रकारचा घुमारा असेल, तर तो आवाज कसा करता येईल. त्यांच्या बोलण्याची लय महाराजांपेक्षा थोडीशी संथ ठेवून समर्थ रामदासांचं काही वेगळं व्यक्तिमत्व ह्या आवाजातून दाखवता येईल असा प्रयत्न साधारण मी केला. आणि हे खूपच आव्हानात्मक होतं, कारण प्रत्येकाच्या मनात ह्या व्यक्तिरेखा जिवंत आहेत, वाचणाऱ्याच्या प्रत्येकाच्या ह्या आवडत्या व्यक्तिरेखा आहेत. त्यामुळे हे थोडं म्हणजे यापूर्वी तुम्ही अनेकदा वाचलेलं असेल पुस्तक. अगदीच पण या प्रकल्पासाठी म्हणून अशा पद्धतीने वाचणं हे पहिल्यांदाच होत आहे. हो, आणि सादरीकरणासाठी ह्याचा वेगळा विचार करावा लागला मला. आपण वाचताना आपण त्या आपल्या आपल्या गतीने समजून घेतो, आपल्या आपल्या कुवतीने समजून घेतो, पण या पद्धतीने सादर करायचं झालं तर ह्याला खूपच. तरीही त्यातल्या त्यात जर म्हणायला गेलं तर कुठलं कॅरेक्टर जास्त चॅलेंजिंग होतं? अर्थातच महाराज, कारण महाराजांवरच बेतलेली कादंबरी आहे, महाराजांचा जीवन प्रवास आहे आणि महाराजांच्याच जडणघडणीतून उभं राहिलेलं एक व्यक्तिमत्व आहे, जिजाबाईंच्या संस्कारातून आहे. आणि एक असा राजा की ज्याच्याकडे मी नेहमी असं अभिमानाने म्हणतो की माझा राजा असा आहे की ज्याच्या नाण्याला दुसरी बाजू नाही. वा, उणं माझ्या राजात काही सापडत नाही. बरोबर. असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते एक असं लखलखीत रत्न आहे की कोणत्याही प्रसंगामध्ये त्यांचा व्यक्तिमत्व म्हणून साकल्याने विचार करण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे, जी ताकद आहे, आणि महाराजांचं वेगळेपणच ह्याच्यात आहे की कोणत्याही घटनेनी त्यांनी स्वतःचं धैर्य सोडलेलं नाही. बरोबर. त्यांचा सारासार विचार, विवेकबुद्धी कधीही त्यांना सोडून गेलेली नाही. आणि प्रत्येक वेळेला संकटातून असेल, एखाद्या अवघड प्रसंगातून असेल, एखाद्या कौटुंबिक अडचणीतून असेल, मार्ग काढताना त्यांनी सर्वांचा जो विचार केलेला आहे. तर मला वाटतं की हेच सर्वात जास्त आव्हानात्मक आहे की तो बाजही कायम ठेवायचा आहे आपल्याला महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा, आणि त्याच वेळेला त्यांच्यातला माणूसही आपल्याला दाखवायचा. आणि रणजित देसाईंच्या कादंबरीतून जे महाराज उतरलेले आहेत ते अजिबातच सुपर हिरोईक नाही आहेत. म्हणजे आपण जेव्हा चित्रपट बघतो तेव्हा लार्जर दॅन लाईफ आपल्याला स्टंट सीन्स बघायला मिळतात, VFX असतात किंवा काय, त्याच्यात महाराज हे आपल्या सामान्य माणसापेक्षा काहीतरी खूप मोठं काहीतरी असलं पाहिजे असं जे वाटत राहतं ते आपल्याला चित्रित तसं केल्यामुळे वाटतं. पण जेव्हा आपण एखादी कादंबरी अशा पद्धतीची वाचत असतो, सादर करत असतो, तेव्हा जाणवतं आपल्यासारखेच आहेत. रणजित देसाईंची शैली तुम्हाला काय वेगळं वाटलं त्यात? मी म्हटलं तसं माणूस म्हणून चित्रण आहे, अतिशय जिवंत, अतिशय जमिनीला धरून असलेली कथनशैली आहे ती. महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि महाराजांच्या संपर्कात किंवा त्यांच्या संबंधाने येणाऱ्या व्यक्तिमत्वांचा अतिशय माणूस म्हणून रणजित देसाईंनी विचार केलेला आहे. म्हणजे औरंगजेबासारखा एखादा धूर्त राजकारणी आपल्याला असं वाटतं की ते म्हणजे भीतीदायक असला पाहिजे, तर तोही अचंबित होतोय महाराजांच्या या कार्यकर्तृत्वाने. आणि त्यालाही कुठंतरी बारीकशी जाणीव आहे की आपल्याला हा इतरांसारखा शत्रू नाही आहे आपला, हा आपल्याला नामोहरम करू शकतो, त्यामुळे ह्याच्याबद्दल आपण जास्त सतर्क असलं पाहिजे. थोडीशी भीती पण त्याच्या मनात आहे. सो अतिशय माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तिमत्वाचं त्यांनी चित्रण केलेलं आहे. मिर्झा राजे जयसिंगांनी संभाजींना ताब्यात ठेवलं, ओलीस ठेवल्यासारखं, मात्र त्यांनी बालक म्हणून त्यांची काळजी तितकीच घेतलेली आहे. कुठेही दहशतीचं त्यांचं शस्त्र त्यांनी उगारलेलं नाही आहे बालकावर. हा सगळा विचार त्या कादंबरीतून जो केला आहे तो रणजित देसाईंच्या शैलीचा मला वाटतं एक आगळा नमुना आहे. आज रणजित देसाई असते, हां, तुम्ही त्यांना काय सांगितलं? सर्वप्रथम तर मी पायावर डोकं ठेवून नमस्कार केला असता, कारण मला असं वाटतं की हे लिखाण म्हणजे जसं आपण म्हणतो कवीला रला र आणि टला ट जोडून कविता करता येत नाही, ती उपजतच असावी लागते. तसं मला वाटतं की मनात किंवा त्यांच्या अंतर्मनात ते हे काळ जगत असावेत. रणजित देसाई, मला मृत्युंजय वाचतानाही असंच जाणवत होतं की शिवाजीराव सावंत
रणभूमीवर बसलेली आहेत की काय, इतकं जिवंत वर्णन एकेका प्रसंगाचं, एकेका मुव्हमेंटचं, एकेका हालचालीचं वर्णन इतकं जिवंत आहे. तसंच मला वाटतं की दरबार चालू आहे, सदरेवर महाराज बसले आहेत, समोर काही सल्लामसलत चालू आहे आणि रणजित देसाई तिथे बसून हे लिहित आहेत की काय, इतकं जिवंत ते आहे. तर मी त्यांना म्हटलं असतं की म्हणजे तुम्ही हे जे काही आमच्यासमोर आणलेलं आहे तर आम्हाला तुम्ही त्या काळात नेऊन सोडलेलं आहे. असं आम्हाला अजिबात वाटत नाही की आम्ही एखादी कादंबरी वाचतोय, किंवा असं आम्हाला वाटत नाही की आम्ही दुसऱ्या काळात कुठेतरी बसून कुठला तरी जुना काळ अनुभवतो. आम्हाला असं वाटतं आम्ही त्याच काळात जिवंत आहोत आणि आमच्या डोळ्यासमोर या सगळ्या घटना घडत आहेत, इतक्या जिवंत त्या चित्रित झालेल्या आहेत. सो म्हणजे शब्द खरं तर असे त्यांना अनेक पिढ्यांपासून महाराज आपल्या मनावरती राज्य करतात. अशा अर्थाने श्रीमान योगीसारखी कादंबरी आपल्या सगळ्यांना प्रेरित करते. लहानपणापासून आपण त्याचं वाचन अगदी करतो. अगदी. पण आताचा ऑडियन्स नवीन आहे, जो मोबाईलवरती पूर्ण खेळलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा प्रोफाइलिंग करत होतात आपला श्रोता कोण, तेव्हा हा ऑडियन्स कुठं होता त्यावेळी? खरं सांगू तर मला फार समाधान वाटलं की श्रीमान योगी आजही तितकीच प्रख्यात विख्यात कादंबरी आहे. महाराजांबद्दलचं प्रेम समाजाचं तसूभरही कमी झालेलं नाही. याच जोडीने संतोषजी अतिशय विनम्रतेने एक विधान करतो की आज इतिहासाची मोडतोड खूप चालू आहे आणि मला असं वाटलं ह्या अस्वस्थतेत एक संधी होती मला की महाराज आणि महाराजांचा इतिहास सार्थपणे पोचवणारी एक कादंबरी वाचण्याची जबाबदारी जर आपल्याकडे आलेली आहे तर हा जो नवीन श्रोतृवर्ग आहे, प्रेक्षक आहे, किंवा जो असा एक पिढीचा बदल घडत आलेला आहे की ज्यांना आता फारसं जुन्याशी काही फारसं देणं घेणं किंवा जोडणं राहिलेलं नाही, त्यांना हे सांगावं की मुळात मूल्य ही कधीच बदलत नसतात. फंडामेंटल्स विल नेव्हर चेंज. आणि ती आपल्याला स्वतःच्या जगण्यातून घालून दिलेली छत्रपती शिवाजीराजांसारखी काही व्यक्तिमत्व ह्या थोर भूमीत होऊन गेली. जिजाबाईंसारखे संस्कार करणारी आई हा फंडामेंटल कधीही बदलणार नाही, किंवा समर्थ रामदासांसारखे, दादोजी कोंडदेवांसारखे शिक्षक आणि गुरु हे कधीही बदलणार नाही. समाजाला दिशा देण्याचं काम ह्यासारख्या काही कादंबरी करत आलेल्या आहेत. सो मला असं वाटलं की आज जातीपातीचा जो संघर्ष आहे, महाराजांच्या नावावर ज्या समाजात काही कुप्रथा आज काही कारणांनी उगीचच लोक घेऊन येत आहेत, ह्या सर्वांना यातून जागं करण्यासाठी श्रीमान योगी वाचण्याचा जो आपल्याला अवसर मिळालेला आहे तो सार्थपणे आपण वापरूया आणि ह्या ऑडियन्सला हे सांगूया की राजा, आपला जाणता राजा ज्याला आपण म्हणतो, तो कसा होता, काय त्या माणसाच्या व्यक्तिमत्वात होतं, जे नव्हतं ते त्यांनी कसं आत्मसात केलं, जे आत्मसात केलं ते शेवटपर्यंत कसं पेरलं. म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग हा अतिशय गाजलेला प्रसंग आहे. तर मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की महाराजांचा थोरपणा की कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी साडी चोळी देऊन तिचा सन्मान करून तिला परत पाठवून दिलं. पण मला सर्वात याही पलीकडे जाऊन महाराज थोर याच्यासाठी वाटतात की सापडलेल्या शेवटच्या कोणत्या तरी मावळ्यापासून ती स्त्री महाराजांपर्यंत अनटच्ड आलेली आहे. म्हणजे महाराजांवर जो संस्कार झाला तो महाराजांच्या व्यक्तिमत्वातून शेवटच्या माणसापर्यंत पेरला गेलाय. हे राजांचं खरं मोठेपण आहे असं मला वाटतं. म्हणजे महाराज स्वतः एकटेच फक्त थोर नाही आहेत, तर त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस बदलत गेलेला आहे. हे महाराजांचं थोरपण आहे की शेवटच्या मावळ्यांनी कदाचित खालच्या खाली महाराजांपर्यंत खबर न पोहोचता काही गैरकृत्य केलं असतं तर कदाचित एवढ्या सगळ्या धुमाकुळात महाराजांना ते कळलंही नसतं, किंवा कळलं असतं तर उशीर झाला असता. पण असं काहीही घडलं नाही. अनटच ती स्त्री त्याच मानाने त्याच रुतब्याने ती महाराजांकडे येऊन उभी राहिली. ह्याचा अर्थ महाराजांवर जे संस्कार होते ते महाराजांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवले होते. चांगल्या अर्थाने आपण ज्याला यथा राजा तथा प्रजा म्हणतो तसं अगदी सार्थ उदाहरण आपल्याकडे आहे. सो मला असं वाटलं की नव्या पिढीला हे आपल्याला सांगण्याची संधी मिळते या निमित्ताने. हे सांगणारा मी कुणीच नाही, मी फक्त जे लिहिलं आहे ते परिणामकारकरित्या पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचं एक माध्यम आहे. सो ते जास्तीत जास्त ताकदीने वापरावं असाच माझा भाव होता. तर श्रोते हो, श्रीमान योगी वाचण्याचा अनुभव, त्याहीपेक्षा ती अनुभूती ही आता अनिरुद्धजींनी आपल्यासमोर उलगडून दाखवली सगळी. जाता जाता एक वेगळा प्रश्न त्यांना विचारतो. अनेकांच्या मनात आहे की ही क्षेत्र जे आहे अभिवाचनाचं, अनेकांना व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट व्हायचं असतो, अनेक गोष्टी करायच्या असतात. त्यांना असं वाटत असतं आपला आवाज खूप छान आहे,
या माध्यमासाठी खूप तो पोषक तो अनुरूप आहे. मात्र ॲक्च्युली चॅलेंजेस खूप असतात आणि एक यशस्वी कलाकार त्याचं छान उत्तर देऊ शकतो. विशेषतः आज जेव्हा AIचं आगमन झालेलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात, तेव्हा या लोकांनी ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे, पुढं जायचं धाडस अजून होत नाही पण यायचं आहे, अशांनी काय करायला हवं, असा एक थोडासा हटके प्रश्न शेवटी विचार. खरं तर संतोषजी, खूप विस्तृत प्रश्न विचारला आहे तुम्ही मला हा, पण मी त्यातल्या त्यात त्याचं समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सर्वात प्रथम, भाषेवर प्रभुत्व आलं पाहिजे. मला असं वाटतं की मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा कोणतीही प्रादेशिक भाषा मुळात ही आपल्याला मनापासून आवडली पाहिजे. म्हणजे त्या भाषेतले वेगळे वेगळे जे डायलेक्ट्स आहेत, जसं की मराठीमध्ये एखादा ग्रामीण बाज पण आहे, तर तोही आपल्याला नीट ऐकता आला पाहिजे. ऐकला तर तो समजून घेता आला पाहिजे. मला असं वाटतं भाषेवर प्रभुत्व. मातृभाषेतून शिक्षण झालं असेल तर आपल्याला इंग्लिश बोलता येणार नाही असा एक साधारण समज असतो. तर मला असं वाटतं चांगल्या लोकांचं ऐकणं, श्रवणभक्ती हा मार्ग त्यातला फार महत्त्वाचा आहे. चांगल्या मंडळींचं ऐकलं, चांगल्या आर्टिस्टचं ऐकलं तर आपल्या भाषेत फरक पडतो, आपल्या लहेजात फरक पडतो, आपल्या डिलिव्हरीत फरक पडतो. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे. उत्तम आकलन आपल्याला झालं पाहिजे. आपण जे काही वाचत आहोत, मुळात आपल्याला स्क्रिप्ट समजली पाहिजे की आपण काय वाचतो आहे. म्हणजे कॉर्पोरेट वाचतो आहे तर वेगळी आकलनाची गोष्ट आहे. एखादी ऐतिहासिक कादंबरी वाचतो आहे, वेगळी आकलनाची गोष्ट आहे. आपण लहान मुलांची कथा वाचतो आहे, वेगळी आकलनाची गोष्ट आहे. किंवा एखादी सामाजिक बाज असलेली कादंबरी किंवा कथा वाचतो आहे, ती वेगळी आकलन. तर आपल्याला मुळात समजलं पाहिजे की आपण काय वाचतो आहोत. आता आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण हे कुणासाठी वाचतो आहोत, ही त्यातल्या नंतरची स्टेज येते. सो मला असं वाटतं की ऑडियन्स समजला पाहिजे. लहान मुलांशी बोलताना आपण फार जड, फार फिलॉसॉफिकल किंवा फार अवघड शब्द वापरून त्या भाषेची श्रीमंती दाखवण्याची ही जागा नाही आहे. इथे ती सर्वात जास्त सोपी करता आली पाहिजे. तर आपल्याला समजलं पाहिजे ऑडियन्स कोण आहे, आपण कुणाबरोबर बोलतो आहोत आणि कुणाला हे ऐकवलं जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं जे काही आपल्याला समजलं आहे ते आपल्या आवाजातून देता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी आपण परत 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 ते वाचलं पाहिजे आणि वाचून दाखवलं पाहिजे. सो मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या हातात तेवढा पुरेसा वेळ नसतो. त्याच्यामुळे मी एखादी कादंबरी समोर आली किंवा एखादी कथा समोर आली की वाचायला सुरू करतो आणि तीच रेकॉर्डिंगची वेळ असते. मात्र जर शक्य असेल तर ते आधी आपण वाचावं आणि आपण ते आपल्या मित्रांना, जे आपले ऐकणारे आहेत, जवळचे आहेत, त्यांना थोडासा त्यातला भाग वाचून दाखवावा की हे तुला मी वाचतोय ते भावतंय का, हे करून बघावं. हा एक सॅम्पल रन करून बघावा आणि त्या दृष्टीने मग आपली डिलिव्हरी ठरवावी. हा एक भाग झाला. दुसरा आपण विचारलं की AIचा इम्पॅक्ट. तर मी म्हणतो की AIचा धोका काही प्रमाणात आपल्या सर्वांवरच आहे. सर्वच क्षेत्रांवर AIचा धोका आहे. पण म्हणून माणूस ह्यातून ऑब्सोल्यूट होऊन जाईल का, तर होणार नाही. AI चालवणारा शेवटी सुद्धा माणूसच राहणार आहे. त्यामुळं AIला कसं वापरावं हे शिकलं पाहिजे आपण. एक काळजी ह्या क्षेत्राचा जो गाभा आहे, माणसाच्या भावना, तो अजून तरी AIकडे तितकासा आलेला नाही. ही त्यातल्या त्यात एक आनंदाची गोष्ट आहे. पण माहीत नाही, येणाऱ्या काळात कदाचित AIकडे इनपुट्स जातील आणि AIला ट्रेन केलं जाईल आणि AI कदाचित भावनेसहितही वाचायला लागेल. पण आत्तापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की बऱ्याच वेळेला इतर काही कामांमध्ये, जसं की कॉर्पोरेट काही क्लायंट्स आहेत जे AIमध्ये करून बघतात काम आणि नंतर त्यांना असं जाणवतं की आपल्याला जे पोचवायचं ते ह्यातून अजून तरी पोचत नाही आहे. सो ती कामं पुन्हा माणसाकडेच आणली जातात आणि जे आत्ता काम करणारे काही चांगले कलाकार आहेत त्यांच्याकडून ती केली जातात. सो सध्या तरी मला असं वाटतं की आपण AIचा धोका बाळगून शस्त्र टाकून देण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये काय काय बदल घडतोय त्याची जाणीव ठेवावी. AIचा टूल म्हणून आपण जास्तीत जास्त चांगला कसा वापर करू शकू ते शिकावं आणि AIच्या हातात पूर्ण सूत्र देण्याचं आपण स्वतःहून टाळावं असं मला वाटतं. म्हणजे सॅम्पलरला आवाज फीड करणं कलाकारांनी टाळावं असं मला वाटतं. अर्थात कितपत आपण त्याच्यावर चेक ठेवू शकू मला माहीत नाही, पण शक्यतो आपण AIला ट्रेन करू नये असं आपलाच आवाज देऊन असं एक त्यातल्या त्यात काळजीचं कारण जे आहे ते थोड्याफार प्रमाणात दूर करता येईल असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटी ह्युमन कनेक्ट कधीही संपणार नाही याच्यावर आपला विश्वास असलाच पाहिजे. जेव्हा श्रीमान योगी वाचतो तेव्हा जे भावतं ते
माणसानी ऐकवलं की भावतं, माणसानीच लिहिलेलं भावतं आणि माणसालाच भावतं. ह्याच्यात कुठेही यंत्रवत काही आलं तर ते काही लॉजिकल नाही असं मला वाटतं. सो आपण एका अशा फेजमध्ये आहोत की जिथे ट्रान्झिशन सुरू आहे, पण आपण त्याची धास्ती न बाळगता त्याच्याबरोबर आपल्याला आणखीन कसं ग्रोथ आपली बघता येईल आणि करता येईल याचा विचार करावा. ते येणारा काळ उलगडेल आपल्यासमोर, तशी आव्हानं आपण पार पाडू. वा. मित्रांनो, वाचणं म्हणजे समृद्ध होणं, आणि काय आपण वाचतो त्यावरून आपण किती समृद्ध होतो हे ठरतं. वाचनाचाच हा जो विषय आहे तो श्रवणातून जातो, आणि तेच कार्य अनिरुद्ध दडके यांच्यासारखे दिग्गज कलाकार, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट इंडस्ट्रीमध्ये गेली अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या कामाला खरोखर आपल्या सर्वांच्या वतीने एक सलाम ठोकला पाहिजे. आणि श्रीमान योगींसारख्या अशा अनेक कादंबऱ्या आपल्याला त्यांच्या आवाजातून भविष्यातही ऐकायला मिळतील ह्याची मला खात्री आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया. जाण्यापूर्वी संतोषजी, मला आपण बोलवलं आणि श्रीमान योगीबद्दल आपण माझ्याशी चर्चा केलीत, गप्पा मारल्यात आणि मला बोलायची संधी दिलीत, माझ्या मनातला भाव मांडायची संधी दिलीत. त्यासाठी स्टोरीटेल कट्टा आणि आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.